आता इथं लक्ष द्या, आपल्याला काय करायचं आहे, बायनरी टू ग्रे कोड कन्व्हर्जन. ओके, तर त्याचे रूल्स दोन आहेत. ओके, पहिलं काय रूल तुम्हाला मी डायरेक्ट करूनच दाखवतो. तर समजा 1011 हा नंबर आहे. ओके, तर ह्याचा रूल काय आहे की राईट द MSB ॲज इट इज. म्हणजे हा MSB आहे, हा मोस्ट सिग्निफिकंट बीट आहे, तो ॲज इट इज इथं काय करा, खाली लिहा. ओके, त्यानंतर काय आहे, ॲड द MSB टू द नेक्स्ट बीट, राईट द सम अँड निग्लेक्ट द कॅरी. म्हणजे हा MSB आहे, तो नेक्स्ट बीटला इथं काय करा, ॲड करा. ओके, आता 1 + 0 काय येतं आहे, 1. ओके, मग आता परत आपण ही प्रोसेस कंटिन्यू ठेवायची. ओके, 0 + 1 काय येतं आहे, 1. 1 + 1 काय येतं आहे, 0. आणि कॅरी काय येतो आहे, 1. मग रूल नंबर 2 नुसार काय आहे की ॲड द MSB टू द नेक्स्ट बीट अँड निग्लेक्ट द कॅरी. म्हणजे जो कॅरी येतो आहे तो काय करायचा आहे, निग्लेक्ट करायचा आहे. आणि इथं फक्त जे काय आन्सर येते ते लिहायचं आहे. 1 + 1 0, कॅरी येतो आहे 1, तो आपण लिहायचा नाही. ओके, अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. 1 0 1 1 0. ओके, तर आता हा काय आहे, पहिला MSB ॲज इट इज खाली घेतला. त्यानंतर MSB काय करायचं आहे, बायनरी टू ग्रेला ह्या असा नेक्स्ट बीटला ॲड करायचा आहे. 1 + 0 काय येणार आहे, 1. परत हा नेक्स्ट बीटला ॲड करायचा आहे. 0 + 1 काय येणार आहे, 1. हा नेक्स्ट बीटला ॲड करायचा. 1 + 1 काय येणार आहे, 0. कॅरी 1 येणार आहे. ओके, 1 आहे तो सोडून द्यायचा. आता हा जो 1 आहे तो कोणाला ॲड करायचा, ह्या नेक्स्ट बीटला. 1 + 0 काय येणार आहे, 1. तर हे तुमचं झालं बायनरी टू ग्रे कन्व्हर्जन. कळलं का? पहिले काय आहे, रूल नंबर 1, टेक द MSB ॲज इट इज. म्हणजे मोस्ट सिग्निफिकंट बीट हा ॲज इट इज घेतला. त्यानंतर काय, हा MSB ह्या नेक्स्ट बीटला काय करायचं आहे, ॲड करायचा आहे. हा काय 1 + 0 आला 1. 0 + 1 काय आला, 1. आता त्यात अजून काय सांगितलं रूलमध्ये, जर कॅरी आला तर तो निग्लेक्ट करायचा. 1 + 1 0 आणि कॅरी येतो 1, पण कॅरी निग्लेक्ट करून फक्त लिहायचा 0. आता हा बीट आहे तो नेक्स्ट बीटला परत ॲड करायचा. 1 + 0 इज 1. हा झाला तुमचा बायनरी टू ग्रे कन्व्हर्जन. आता आपल्याला काय सांगितलं आहे, दुसरा ग्रे कोड टू बायनरी कन्व्हर्जन. पहिला काय आहे तसाच, राईट MSB ॲज इट इज. स्टेप 2, ॲड द MSB टू द नेक्स्ट बीट ऑफ ग्रे कोड, राईट सम निग्लेक्ट कॅरी. ओके, मग आता आपण इथं बघूया. 1 0 1 1 असं आहे. तर आपल्याला काय करायचे, आता ह्याच्यामध्ये काय करायचे आपल्याला, ह्याच्यामध्ये असं आहे, MSB हा ॲज इट इज आपल्याला खाली लिहिला आपण. ओके, त्यानंतर ह्याच्यामध्ये काय आहे की हा जो आन्सर आलेला आहे ह्यानं ह्या वरच्या नेक्स्ट बीटला ॲड करायचं आहे. 1 + 0 1. आता ह्यानं ह्या इकडच्या असा वरच्या नेक्स्ट बीटला ॲड करायचं. ह्या सम म्हणजे ह्याला ॲड करायचं आहे. हा 1 + 1 काय झाला, 0. कॅरी 1, पण निग्लेक्ट करायची आपल्याला कॅरी आणि फक्त सम लिहायचं आहे. आता हा काय करायचा आहे, परत ह्या नेक्स्ट बीटला ॲड करायचं आहे. 0 + 1 1. कळलं का? हे झालं तुमचं ग्रे कोड टू बायनरी कन्व्हर्जन. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ. 1 0 0 1 1. ओके, तर बघा आता काय, हा मी MSB ॲज इट इज खाली घेतला 1. आता काय करायचं आपल्याला, ह्या वरच्या बीटला नेक्स्ट बीटला ॲड करायचं आहे. 1 + 0 1. आता परत मला ह्या आन्सर जे आलेलं आहे त्यानं ह्या पुढच्या नेक्स्ट बीटला ॲड करायचं आहे. 1 + 0 1. परत मला ह्या पुढच्या नेक्स्ट बीटला ॲड करायचं आहे. 1 + 1 0. कॅरी 1. कॅरी मला निग्लेक्ट करायचे. आता परत ह्या 0नं मला काय करायचं, ह्या 1ला ॲड करायचे. 0 + 1 1. हे झालं तुमचं ग्रे टू बायनरी कन्व्हर्जन.